राज्य शासनाने काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली। त्या योजनेत आता मोठे बदल करण्यात आले आहेत। पाहूयात ते बदल नेमके कोणते आहेत। नमस्कार, मी सुरेश देशमुख। तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 5 महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। तसेच त्याबाबतचा GR राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे। लाभार्थी महिलांना अर्ज करणे सोपे व्हावे त्यासाठी राज्य सरकारने आधीच अनेक अटी आणि शर्ती यांच्यामध्ये बदल केला आहे। पहिला बदल हा राशन कार्ड संदर्भातील आहे। नवविवाहित महिलेचे राशन कार्डावर तात्काळ नाव लागत नाही, त्यामुळे अशा महिलांना सध्या अर्ज करण्यासाठी अडचण होत आहे। त्यामुळे आता नवविवाहित महिलांचे विवाह नोंदणीपत्र किंवा पतीचे राशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे। त्यानंतर दुसरा बदल, ज्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास करणाऱ्या पुरुषाशी विवाह केला आहे किंवा ज्या महिलांच्या परराज्यात जन्म झाला आहे अशा महिलांचा पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। तसेच याशिवाय महिलांच्या पतीचे 15 वर्षापूर्वी राशन कार्ड आणि मतदान कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे। तिसरा बदल हा लाभार्थी महिलांचे इतर बँकांमध्ये पोस्ट खाते देखील ग्राह्य धरले जाणार आहे। चौथा बदल, ऑफलाईन अर्जावर असणाऱ्या लाभार्थी महिलांचे फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे। पाचवा बदल, बालवाडी सेविका, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी सांगण्यात आले आहे। आता पाहूयात त्यांचा कोणत्या महिलांना फायदा मिळणार आहे ते। ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा त्या महिलांना महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचं आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्व आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ घेऊ शकतात। महिला या योजनेचा लाभ वयाच्या 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत घेऊ शकतात। योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे। ज्या महिलांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा अधिक नसावे। तुम्ही या योजनेचा अर्ज केला नसेल तर लवकरात जवळच्या सेतू केंद्रात जाऊन अर्ज दाखल करा आणि आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा। धन्यवाद।